हा जर प्रकार झाला असेल, हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात. बरं, गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं, एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय, 3 महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल तर ती कारवाई करा तिथे. पण परिस्थिती, मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवता ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडच्या असल्यामुळे. त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या. व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत ज्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे. भूमिका आता काय असणार आहे? नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे. एक तर ते माझी माणसं नाहीयेत ज्यांनी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. अंजली तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरेश दसांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ आला, आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय. जाणीवपूर्वक कुणी फसवताय का? मुद्दाम कुणी टार्गेट करताय? बघा, हे सगळं आपलं मीडिया आहेत, आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेकदा आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या प्रश्नातच ते उत्तर आहे. पण एक महत्त्वाची ज्या पद्धतीने आरोप करतायत धनंजय मुंडे यांच्यावर नाही कार्यकर्ता माझा नाही. आणि जरी समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल तर कारवाई झाली पाहिजे. काय सरेंडर होण्यासाठी धनंजय मुंडेंनीच सांगितलं होतं त्या दिवशी. नाही, ह्या विषयावरती ती बाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो. पण अंजली दमनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करतायत त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा याबद्दलची भेट घेतलेली आहे, पण तसे पुरावेच सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांगण्यात येतं. सीआयडी कडून तसे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली त्याबद्दलचे सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जातं. तुमची यावरची भूमिका नेमकी काय? हे बघा, माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती. मी सुरुवातीपासून म्हणतोय, जर त्यावेळेसचे एसपी, डीवायएसपी आणि पोलीस प्रशासनामध्ये जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल. सुरेश दस यांचा जो कार्यकर्ता आहे भोसले नावाचा, त्याची सध्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. भैया, काय सत्यस्थिती आहे सध्याची? त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एक साधा हे आहे, ठेकेदार आहे, त्याचे ते पैसे आहेत. काय परिस्थिती बीडमध्ये? नाही, मला मूळ त्यांचं माहित नाही. त्या संदर्भात मला वाटतं तुम्ही धस अण्णाला हा प्रश्न विचारा.